हॅलो. आज मंडे आहे. काल संडे होता. एक गोष्ट झाली. एक यूट्यूबरची स्ट्रीम चालू होती. ही फिमेल आहे, चिकू गेमिंग काहीतरी नाव आहे. तर त्याच्यामध्ये मी मंगळसूत्राबद्दल बोललो. ही भडकली ती. काय बोलायचं आता, चुकी तर माझीच होती. काय करणार, कधी कधी फ्लोमध्ये निघून जाते. जसं आज मंडे आहे, 18 मे आहे. 18 मे 2026. आता तर खूप इथे ऊन आहे. आंबा वगैरे खायला भेटतात उन्हामध्ये, ही चांगली गोष्ट आहे. बाकी तर फिरायला भेटते, ही पण एक चांगली गोष्ट आहे. बाकी तर ऊन खूप असतं आता इथे मी वॉशिंग सेंटरमध्ये आलो आहे. आत्ताच लाईट गेली आहे. त्याच्यानंतर आज हाफ डे करणार आहे. 2:30-3 वाजेपर्यंत करेन. त्याच्यानंतर मग मला जसं आता लाईट आली आहे, आत्ताच लाईट आली. व्हिडिओमध्ये बोलत होतो तेव्हा 2:30-3 वाजता मी आता CSTला जाईन सोडायला माझ्या मम्मी आणि भावाला. एवढा दिवस झाला मी गेलो नाही कुठे. आता जाईन थोडं, पण फिरायला नाही, फक्त सोडायला जाणार आहे. त्यानंतर मग CSTवरून परत पण यायचं आहे. बघू आता. त्यानंतर मग CSTवर परत पण आता एकच टेन्शन आहे. CSTला जाईन तर संध्याकाळी जाणार आहे. जाताना तर काही ना खाली असेल, येताना मग गर्दीतून यावं लागेल. कारण की सगळे कामावरून येतात त्या टायमाला. त्याच्यामुळे गर्दीतून यावं लागेल. पण ठीक आहे, आता काहीतरी ॲडजस्ट करेन. त्याच्यानंतर आता तिकडेच सोडायला जाणार आहे. तर आता तिकडेच विचार करतो आहे दहीसरला पण जाऊन येऊ. तर दहीसरला गेलं तर खूप टाईम लागेल. बघतो आता काय करायचं ते. आणि एक तर मी ते ज्याचं म्हणजे सेट आहे त्याला पण सांगितलं नाही आहे की मी जाणार आहे. दुपारी दुकान बंद करणार आहे. खूप काय काय येतं. काय बोलायचं आता. काल तर ते स्ट्रीममध्ये मी फालतूची कमेंट केलं ना, त्याच्यामुळे मला टेन्शन होते. मला असं करायला नाही पाहिजे होतं. काय करू आता, मला आदत से मजबूर. कायच करू शकतो आता. कधी कधी चुकी होते माझ्याकडून. तर त्या स्ट्रीममध्ये एक चांगली गोष्ट झाली की ती त्याच्यानंतर म्हणाली की मी एवढा लांब राहते, तर तुम्ही असं कसं म्हणू शकता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्यार लग्न होऊ शकत नाही, तर असं कसं म्हणू शकता. ते मला जास्त हिट केली. बरोबर आहे, तिथं अंजान एवढा लांब, तर नाही होऊ शकत. इथं माझ्या बाजूला पण एक मुलगी राहते, मला ओळखते. ती बघा पाहिजे होता. ती एक गेमर आहे आणि फालतूमध्ये पाठी नाही लागायला पाहिजे होता. बरोबर बोलत होती ती. चला, एक वाईट गोष्ट झाली तर एक लेसन पण भेटला मला.